तर आज आपला लुक चेंज होणार आहे आज थोडा. आज आता मस्तपैकी दाढी वगैरे करणार आहे आणि फ्रेश होणार आहे. 3 महिन्यापासून वाढलेली दाढी आज फ्रेश करतो. सुप्रभात सुप्रभात. बघा नवीन झालेलं घराचा कलर दाखवतोय. आपले जे व्हिडिओ येणार आहेत नर्मदा परिक्रमा एक अनमोल अनुभव म्हणून, तर ते आपण इथेच बनवणार आहोत. हे आहे किचन, इकडे पण आहे रूम. बघा इकडनं एक गेट आहे, पर तिकडनं एक गेट आहे. व्ह्यू दाखवतो. मी आलो आहे गच्चीवरती. आता झाड आहे आपल्या घराशेजारी आणि जुनं घर दाखवतो. जुनं घर इथेच आहे खाली. हे जुनं घर आहे आमचं. ह्या टाक्या पाण्याच्या, हे जुन्या घरावरचे पत्रे. आमच्याकडे ज्यावेळेस बकऱ्या होत्या त्यावेळेस आम्ही इथपर्यंत होतं बघा. इथून इकडं शेत होतं आणि इथपर्यंत बकऱ्याचं हे होतं, शेड होतं. आता बकऱ्याच्या शेडचे पत्रे फक्त थोडेच ठेवलेत. सध्या 2च बकऱ्या आहेत आमच्याकडं. आणि इकडे गहू दाखवतो. गहू आहे आमचा. बघा किती मस्त रांगीत गहू दिसतोय. हा जो गहू आहे ना, हा पट्टा पूर्ण आमचा आहे. आणि इकडे बघा व्ह्यू कसा आहे. मागं तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आता हा व्ह्यू. पण आता घराला कलर दिलेला आहे आणि वरती थोडी धूळ पण चढलेली आहे. आपण काय करू, एक दिवस शेवगाल जाऊन मित्राचे ब्लोअर आणून सगळीकडे ब्लोअर मारणार आहे मी आणि धूळ सगळी काढून देणार आहे. वातावरण बघा किती मस्त आहे. सकाळचं वातावरण. माझं गाव पूर्ण दाखवतो एक दिवस. नरमध्ये हर हा थोडासा घास केलेला आहे बकरीसाठी. आणि हा गहू आहे. आणि त्या तिथे जे दिसतंय ना ते तिथे तिथं बोर आहे आमचा. आणि याच्या खाली वाळूच ठेवलेली आहे आणि विटा पण शिल्लक राहिल्या होत्या, त्या विटा पण ठेवलेल्या आहेत. इकडे बघा बोरवेलचं पाणी इथे येतं. अशा प्रकारे बॅक साईडचा लुक आहे घरचा. लवकरच आता वास्तुशांती करून घेऊ. नरमध्ये हर. नमस्कार. आणि आता लुक चेंज झालेला आहे. लुक चेंज पूर्ण केलेला आहे आता. नरमध्ये हर आहेत आमच्या. दोघी संघच चारा खात आहेत. बघा मस्त चारा खात आहेत. त्यांना तुरीचं भूस ठेवलेलं आहे आणि हा घास पण आहे त्यांना टाकायला. थोडा कोरडा चारा आणि थोडा वाला चारा दिला की त्यांचं पोट भरतं. त्यांना जास्त काही खायला लागत नसते. आता थोड्या वेळाने परत घास टाकायचा आहे पुन्हा. हा नरमध्ये हर.